सोलापूर महामार्गावर टेम्पो चालकाला मारहाण करून कांद्याने भरलेली गाडी आणि मोबाईल लंपास करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात गजाआड केले। या कारवाईत पोलिसांनी चोरलेला 10,34,350 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले। 18 जून रोजी शिवाजी नामदेव नांदे हे आपल्या नवीन महिंद्रा बोलेरो पिकअपमधून कांदा घेऊन जात होते। यावेळी हायवेवर 4 अनोळखी तरुणांनी त्यांना अडवलं। गाडी नीट चालवता येत नाही असे म्हणत या तरुणांनी शिवाजी नांदे यांना मारहाण केली आणि त्यांचा कांद्याचा टेम्पो, मोबाईल व कागदपत्रे असा एकूण 10,34,350 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला होता। उजनी धरणाजवळच्या चिल्लारीच्या झुडपात लपवलेली कांद्याची पोती पोलिसांना सापडली। यानंतर पोलिसांनी भीमानगर, रांजणी, हिंगणगाव, तरडगाव या परिसरात शोध घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। प्रणित उर्फ नन्या संजय गायकवाड वय वर्ष 21 राहणार रांजणे, शाहरुख उर्फ शर्या राजू शेख वय वर्ष 21 राहणार भीमानगर, अथर्व उर्फ विकास सोमनाथ खानेवाले वय वर्ष 19 राहणार इंदापूर, संदेश उर्फ नवा सुभाष भोसले वय वर्ष 19 राहणार बाबुळगाव या आरोपींना अटक करण्यात आली। अवघ्या 48 तासामध्ये गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल टेंभुर्णी पोलीस पथकाचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।